राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण थोडासा गेन त्याने रिपीट वाढव थोडासा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजणी साजणी विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा हा माधव परवा तो हा माधव परवा परवा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा हा माधव बरवा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा आभवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल आहे. तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हेलो हेलो या पकवाचा आवाज वाढवायचा याचा पण आवाज पुण्य पर उपकार पापते पर पिडा पुण्यते परोपकार पापते परपीडा आणि कणाही जोडा दुजायासी अनिक नाही घोरा दुखायाची अनिक नाही घोरा दुखायाची सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्यतोची धर्म अनिके धर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्यतोची धर्म असत्यते कर्म आणि कहे वरमणा हे दोजे अनिक हे वर्म नाही अनिक हे वर्म नाही तुझे गती तेची मुखे नामाचे स्मरण ते मुखे नामाचे स्मरण अधोगती जाणविन मुखता अधोगती गान विदुखता अधोगती गान विदुगता संतांचा संग तोची स्वर्गवास संतांचा संग तोची नरक तो उदास अनरगळा नरक तो उदास नरगळा नरक तो उदास नरगळा तुका म्हणे उघडे आहे हित घात तुका म्हणे उघडे आहे हित घात त्याने उचित करा तैसे उचित कराते जे दया दे उचित रातेसे सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्यतोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वरम नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे आणि हे वर्म नाही तुझे विठोबा जखुमाई हरी हरी सगळ्यांनी बोला. रघुमाई जय जय विठोबा जखुमाई हे विठोबा रघुमाई जय जय विठोबा जखुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई गोबार घुमाई गोबार 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 एक सेकंड एक हॅलो हॅलो आवाज नाही येत व्यवस्थित हॅलो 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 काय होते हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो पुण्य परोपकार पाप ते परफेड पुण्य परोपकार पाप ते परफेडा पुण्य परोपकार पाप ते परमेडा पुण्य परोपकार पाप ते परमेडा पुण्य ते परोपकार पाप ते परफेडा पुण्य परोपकार पाप ते परफेडा पुण्य परोपकार पाप ते परमेडा उपकार पाप ते परमेडा अनिक नाही जोडा दुधायसा अनिक नाही जोडा दुधायसा सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक नाही जोडा तो जाय सयाची अनेक नाही जोडा तो जयासी सत्य तोची धर्म असत्य सत्य तोची धर्म असत्य कर्म अधिक हे वर्मा नाही तुझे नाही तुझे अधिक हे अनेक हे वर्मा कर्म नाही तुझे अनेक हे वर्म अनेक हे कर्म नाही नाही तुझे नाही तुझे अनेक हे कर्म नाही
सत्य तोचे असत्य पुण्य परोपकार पापते परपीडा अनेक नाही जोडा दुजायासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे गती तेची मुखी नामाचे स्मरण अधो गती जाण विन्मुखता किंवा विन्मुखतो संतांचा संग तोची स्वर्गवास नरकतो उदास अनर्गळा तुका म्हणे उघडे आहे हितघात तुका म्हणे उघडे आहे हितघात जयाजे उचित करा तैसे सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे किंवा कर्म नाही तुझे वर्म कर्म प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबहू तोषवी आता हृदय हे आपुले चौपाळुनिया भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानम च विदाय भक्तिं विलोकित्वेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं महिं न पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वे सुमतिपरिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि बरनौ रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश
बिकार बिकार जे 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव की नाई जो सत बार पाठ कर कोई जो सत बार पाठ कर कोई उठई बंदी महा सुख होई मंगल भवन अमंगल हारी हो मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय जय बोला सगळ्यांनी बोला श्री राम जय 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 राम श्री राम जय राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम ओ श्री राम जय राम राम जय राम जय जय ओ राम श्री राम जय राम हे श्री राम जय जय राम चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार ओ चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में को लाना लखन जी को लाना हे राम जी को लाना लखन जी को लाना हे राम जी को लाला को लाला राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाला लखन जी को लाला चलो चले आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में श्री पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पुण्य परोपकार पापते परपीडा आणिक नाही जोडा तुझा यासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे प्रस्तुत प्राप्त स्थली चिंतन निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग गायलेला अभंग वर्णन केलेला अभंग वैराग्यवंत संत या जगाला ज्या साधूनं वैराग्याचा संदेश दिला साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज कलश ज्या महापुरुषाने चढवला विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा परमोच्च बिंदू अर्थात देवमान्य संत संत मान्य संत आणि जगतमान्य संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. डोणगावकर कोण तुकाराम महाराज असा जर एखाद्याच्या अंतःकरणाला प्रश्न पडणार तर नाहीच, कारण आम्ही सगळी संतांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या मातीत राहणारी माणसं आहोत. मला वाटतं कोण तुकोबर आहे असा प्रश्न पडणार नाही, पण तरी सुद्धा एखाद्याला पडला तर ऐकाच. कोण तुकोबर आहे, कोण तुकोबर आहे? अरे ज्या व्यक्तीनं दुपारच्या वेळेला श्री तुकोबरायांना काठीनं मारलं, दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं श्री तुकाराम महाराजांना काठीनं मारलं, संध्याकाळच्या वेळेला त्याच व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडून त्याला विनंती करून
कीर्तनात आणून उभं केलं आणि त्याच्या गळ्यात टाळ दिला. त्या दिव्य महापुरुषाचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज आहे हो? कोण तुकाराम महाराज आहे? दुसरी व्याख्या मला तुकोबऱ्यांशी करता येईल. कोण तुकाराम महाराज? आपल्या स्वतःच्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून ज्या महापुरुषाने दूध काढण्याची क्रांती केली ना, ते तुकाराम महाराज आहेत. कोण तुकाराम महाराज आहेत? एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा ज्या महापुरुषाने इंद्रायणीच्या डोहावरती तारत ठेवला. आता हल्ली काही कीर्तनकारणात विश्वास राहिला, तो भाग वेगळा आहे. पण 13 दिवसापर्यंत जगद्गुरु तुकोबरांनी जो गाथा पाण्यावरती इंद्रायणीच्या डोहावर तरला, हे सामर्थ्य ज्या साधूमध्ये होतं. त्या साधूचं नाव जगद्गुरु तुकोबराय. आणि ते तुकोबराय आजच्या अभंगामध्ये तुम्हाला आणि मला अत्यंत गोड असा उपदेश करतायत. उपदेशाची भूमिका सर्वांना परिचयाची आहे. अभंग जरी सर्वांच्या परिचयाचा नसला तरी सुद्धा शब्द मात्र सर्वांच्या ऐकण्यातलेच आहे. जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला पापाची आणि पुण्याची व्याख्या शिकवत आहेत. विठाला 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 विठाला. या अभंगावरती अल्पसं चिंतन मांडण्याच्या अगोदर मला थोडासा परिहार द्यावाच लागेल, देणं अगत्य आहे. गेली अनेक वर्षाची थोर परंपरा आपण डोणगावकर या ठिकाणी जतन करत आलेला आहात, जतन करत आहात आणि जतन करणार आहात. डोणगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या पवित्र असं या गावामध्ये भगवान डोणेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये समस्त डोणगावकरांच्या एकत्रीकरणानं, समस्त डोणगावकरांच्या तनमन धनान आणि सहकार्यातून भगवान डोणेश्वराच्या, भगवान भोलेबाबांच्या या पवित्र दरबारामध्ये अत्यंत रम्य स्थान आहे. एक अलौकिक झाकी त्या ठिकाणी ते आल्यानंतर कुठेतरी स्मरण होतं. अलौकिक शक्ती या भूमीमध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेस दर्शन केलं त्यावेळेसच एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी या मंडपामध्ये, मला वाटतं वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्ही सगळी ती ऊर्जा रोज अनुभवणारी माणसं आहात. वेगळीच डोणेश्वराच्या कृपेने आपल्या या गावाला आणि या परिसराला लाभलेली ही ऊर्जा आपण त्या ठिकाणी रोज त्या दिव्य ऊर्जेचं त्या ठिकाणी अनुभव घेत आलेला आहात. या दिव्य ऊर्जेच्या पवित्र रम्य वातावरणामध्ये समस्त डोणगावकरांच्या एकत्रीकरणानं अनेक थोर वर्षाची परंपरा या ठिकाणी लाभत आलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं आज समस्त पवळ पाटील परिवार, या पवळ पाटील परिवाराच्या कडून समस्त पवळ पाटील, बरोबर, आपल्या गावातील सगळीच पवळ पाटील परिवार यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा मला दर्शनाचा हा सुयोग समस्त पवळ पाटलांच्या माध्यमातून आलेला आहे. विठाला विठाला समस्त पवळ पाटील परिवारांना मी मनापासून वंदना करेल, धन्यवाद देईल. सगळ्यांचा माझा तसा परिचय नाही आहे, पण समस्त परिवार त्या ठिकाणी अत्यंत गोडे आल्यानंतर इतकं गोड स्वागत या परिवाराने केलं. सगळ्यांच्या चरणारविंदी प्रेमपूर्वक वंदना करतो. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे होते, मला वाटतं रत्नदीप दादा होते ना, रत्नदीप दादांनी कॉन्टॅक्ट केला, ते कॉन्टॅक्टमध्ये होते. तुमचा सगळ्यांचा कॉन्टॅक्ट ते माझ्यापर्यंत पोहोचत होते, कुठपर्यंत आले काय आले, निश्चित त्यांना वंदना करतो. समस्त पवळ परिवाराला धन्यवाद देतो. अभिमान महाराष्ट्राचा या माध्यमातून आपण या ठिकाणी लाईव्ह पाहताय, बरोबर दादा? अभिमान महाराष्ट्राला सुद्धा मनापासून, मला पण तुमचा अभिमान आहे, काही काळजी करू नका. तुम्हाला त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. गाणारी वाजवणारी मंडळी अत्यंत गोड आहेत, ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी गोड अशी चाल श्रवण केली. हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे संगीत विशारद ज्ञानेश्वरजी महाराज वावळे, पूज्य महाराजाला माझं मनापासून वंदन. भजन सम्राट हरिभक्तीपरायण भजन सम्राट गायन गंधर्व आमचे विलासजी महाराज, त्यांच्याही चरणारविंदी वंदन. आमचे भजन सम्राट दुसरे त्या ठिकाणी गायन गंधर्व संगीत विशारद दत्तात्रयजी महाराज साळवान, त्यांच्याही चरणारविंदी वंदन. इकडे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंग अलंकार मृदंग सम्राट आमचे परममित्र त्या ठिकाणी, खरं म्हणजे भेट पहिल्यांदाच आहे, पण युट्यूबला फेसबुकवरती आमची नेहमीच भेट होत असते. असं आपल्या परिसराचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं वैभव अनिलजी महाराज आव्हाड, त्यांच्याही चरणारविंदी वंदन. इकडे आवर्जून आज जे आपल्या सेवेकरता त्या ठिकाणी माझ्या समेत आलेले आमचे दुसरे परममित्र त्या ठिकाणी मृदंग अलंकार, आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं मृदंग क्षेत्रामधलं फार मोठं नाव आहे अशा आमचे इकडे हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज गुंजाळ, ते सुद्धा त्या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित, त्यांच्याही चरणारविंदी वंदन. इकडे संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव आहे आणि इकडे अहिल्यानगर जिल्ह्याचं वैभव आहे. कोणता जिल्हा तुमचा? जालना. जालना जिल्ह्यात आमच्या भागात मराठवाड्याचीच म्हणतात. मला वाटलं पश्चिम महाराष्ट्रात एक काय, मग महाराष्ट्र आमच्या मराठवाड्याचीच, मग काय अडचण. जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा, दोन जिल्हे इथे उपस्थित आहेत. ही सगळी आपल्या गावातलीच म्हणत आहे ना, पवळ महाराज आपल्या गावातलीच सगळी. हा पवळ महाराज सगळ्यांची चरणारविंदी वंदना. महाराजांना सुनील महाराज आहेत, सुनील महाराज पवार, सुनील महाराजाला वंदन. नाव सांगा महाराज. सुनील महाराज पूज्य श्री मधुकरजी बाबा आहेत, मधुकर महाराजाला माझं प्रेमपूर्वक वंदन. त्यानंतर आणखी आपल्या गावातील सर्व छोटे छोटे बालगोपाल, आमच्या ताई या ठिकाणी तुळशी वृंदावन होते, त्यांनाही वंदना. विनीकरी त्यांनाही वंदना. शेख साऊंड सिस्टीम डोणगावकर शेख बाईंना सुद्धा माझं वंदना. गोड लागलंय, काय काळजी करू नका, मस्त लागलंय.
फक्त आता गाताने थोडं विको द्यायचं बस, बाकी काहीच अडचण नाही. छान आवाज येतो सगळ्यांना. तुमचे सर्वांच्या चरणारविंदी भगवान डोणेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये अगदी कमी वेळामध्ये या सेवेला त्या ठिकाणी मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वच माझ्या समोर बसलेली राजकीय क्षेत्रातली मंडळी, सामाजिक क्षेत्रातली मंडळी, सर्वच ज्ञाते आहात, सर्वच त्या ठिकाणी जाणकार आहात, सर्वच त्या ठिकाणी श्रुत आहात. पण तरी सुद्धा एक अधिकार कुठेतरी या संप्रदायानं आम्हाला दिला. गादीवर उभा राहिलेला व्यक्ती त्या ठिकाणी खरं म्हणजे त्याला उच्च स्थान मिळालं. त्या अनुषंगानं तुमच्या समोर काहीतरी बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण खूप ज्ञाते आहात माझ्यापेक्षा, तरी सुद्धा एक थोडंसं गोड काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमच्या अंतःकरणाला त्या संवेदना पोहोचण्याचं मी काम करणार आहे. अगदी कमी वेळामध्ये कोणीही त्या ठिकाणी बडबड करणार नाही, कोणीही त्या ठिकाणी विचारल्याशिवाय काही बोलणार नाही, विनाकारण चुळबुळ करणार नाही, एवढी सगळ्यांना विनंती करतो. अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला झोप लागण्याच्या अगोदर कीर्तन सोडण्याचा मी मानस घेतलेला आहे. बरोबर, 11:15 मी सोडणार काय थोडं थाईने मधुकर बाबा, बरोबर ना, म्हणून अगदी सोडतो मापामध्ये. काही काळजी करू नका, झोप येणार नाही. फक्त थोडं सर्वांगाचे गाणं करून मी मध्ये मध्ये भजन घेईल. आमची गायक मंडळी म्हणतील तुम्ही टाळी वाजवू नका, चालेल नाही बरं नाही ठीक आहे, नका वाजू, चालेल, मला काही अडचण नाही. मध्ये मध्ये भजनही म्हणू नका तरी चालेल, काही अडचण नाही, मी चालून घेईल. पण आता एक विनंती माझी, भजन म्हणू नका, टाळी वाजवू नका, मला चालेल, काही अडचण नाही. देवाला चालणार नाही, फक्त लक्षात असू द्या, मला चालेल. पण एक महत्त्वाचा विचार आहे, मी बोलत असताना कृपया तुमचे सर्वांगाचे कान करून फक्त माझ्याकडे लक्ष, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जेणेकरून मी बोले तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अभंग तुकोबरायांचा आणि तुकोबराय या अभंगामध्ये तुम्हाला आणि मला पाप शिकवताय आणि पुण्य शिकवतायत. ओ महाराज, ओ तुकोबराय, आम्हाला पाप कळत नाही का? आम्हाला पुण्य कळत नाही? अहो, लहानपणापासून एक आई एका लहान लेकराला सांगते, बाळा असं करू नको, पाप लागेल, असं कर, पुण्य लागेल. हे लहानपणापासून आईच्या मुखातून आम्ही शिकलो आहे. मग तुम्ही आम्हाला सांगताय कशा करता? खरं एक वाक्य बोलतो, खरं म्हणजे संत सुद्धा जगाच्या संबंधाने जर आम्ही विचार केला तर साधू सुद्धा जगाचे मायबापच आहे. आणि हे जग वाघ मार्गाला जाऊ नये, हे जग चुकू नये, याच्याकरता साधूंचा आमच्याकरता उपदेश आहे. संतांनी सांगितलं, बाबा तुम्हाला पाप आणि पुण्य माहितीच आहे, पण आमच्या नात्यानं आम्ही आलो इथे सांगण्याकरता, तर आम्हाला सांगणं भाग आहे. ऐका, पाप कशाला म्हणायचं? संत म्हणताय, बाबा रे, जर एखाद्याला मदत करावीशी वाटली आणि ती मदत जर तू करत असशील, जर एखाद्यावर जर तू परोपकार करत असशील, तर हाच परोपकार म्हणजे पुण्य आहे. परोपकारासारखं दुसरं पुण्य या जगात शोधून सापडणार नाही. पुण्य परोपकार, परोपकार पुण्य. परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे. दुसऱ्याचं वाईट करणं, दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे, दुसऱ्याला वेदना झाल्या पाहिजे, डोणगावकर, ही जर भूमिका आमच्या अंतःकरणामध्ये येत असेल मधुकर बाबा, तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा पाप जगात असू शकत नाही. ते पाप आहे. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप. दुसऱ्यांचं वाईट झालं पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे, हे मात्र भूमिका पापाचं लक्षण आहे. बरं का दत्ता भाऊ, आपलं गाव कोणतं आहे? नाही, आपलं कीर्तन सेवा माझ्या त्यांच्या गावामध्ये पाठवता, तिकडे मागे बसले ना, पाठवतेला तर सेवा माझी. तुम्ही लांब बसले थोडंसं, माझ्याकडे लक्ष द्या बरं का, महत्त्वाचा विचार मानतोय. हा, दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे ही भूमिका येत असेल तर काय आहे? पाप आहे. आणि दुसऱ्याचं त्या ठिकाणी मदत करणं ही भूमिका येत असेल तर हा परोपकार म्हणजेच पुण्य आहे. संतांनी शब्द टिपले, बाबा रे, परोपकार पुण्य, परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे, दुसऱ्याचं वाईट करणं म्हणजे पाप आहे. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक राहणं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात न करणं, दुसऱ्याच्या मुंडक्या न मोडणं, हे जरी आयुष्यात जगता आलं आणि ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय, जे कर्म परमात्म्यानं आम्हाला वाटून दिलंय, ज्या क्षेत्राची मानकरी आम्ही आहोत, तिथे प्रामाणिक जरी आम्ही जगलो ना, तरी सुद्धा हाच मोठा धर्म ठरणार आहे. वेगळा धर्म आम्हाला जोपासण्याची आवश्यकताच नाहीये. फक्त प्रामाणिक जगणं हा सुद्धा संतांनी लिहून ठेवला, हा सुद्धा धर्म आहे. सत्य तोची धर्म. असत्य, खोटं नाटं, चुकीचं, लोकांची मुडके म्हणून जर जगत असाल तर हे मात्र पाप आहे. असत्य ते कर्म, आणि हे असत्य असणारं कर्म एक दिवस आमच्या खात्यामध्ये पडणार आहे. एकदा की चुकीचं करत असाल तर खात्यात पडलेलं कर्म कुणाचीही सुटका आतापर्यंत कर्माने केलेली नाही. म्हणून माणसानं असं म्हणतात बघा, चांगलं काम करत असताना विचार करण्याची गरज नाही, पण वाईट काम करताना माणसाने 10-20 विचार केला पाहिजे, हे करू की नको. जर वाईट काम आमच्याकडून होत असेल तर हे पाप आमच्या खात्यामध्ये असत्य रूपानं पडणार आहे, चुकीचं पडणार आहे. आणि पडलं की जशास तसं एक दिवस आम्हाला ती भोगण्याकरता मिळणार आहे. डोणगावकर, आम्ही कुणी का असे ना, आमच्याकडे कुठलं पद का असे ना, कर्म नावाची गोष्ट आमचं पद पाहणार नाही, कर्म नावाची गोष्ट आमची कधी प्रतिष्ठा पाहणार नाही. एक दिवस जशास तसं जैसी करणी वैसी भरणी आपल्याकडे मंगत आहे. जो भोगे ओ पाओगे, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले
उपजले मेले ऐसे की केले कर्म झाले ती भोगाले केले कर्म झाले ती भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे नाथबाबांचा हरिपाठ ग्रंथामध्ये प्रमाण आहे याच संदर्भाला केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती आले आणि किती गेले, पण कर्म नावाची गोष्ट भोगल्याशिवाय गेले नाही. कर्म नावाची गोष्ट प्रत्येकाला चुकवते. असंख्य प्रमाण मला बोलता येतील, मी परिहार मानतो. खरं म्हणजे असत्य कर्म जर आमच्या खात्यात पडलं ना तर ते असत्य कर्म एक दिवस आम्हाला भोगणं भाग आहे, भोगावंच लागेल. म्हणून माणसाने कर्म नावाची गोष्ट करताना जपून केली पाहिजे, पाप करताना जपून केलं पाहिजे. पुण्य करताना विचार करण्याची गरज नाही, पण पाप करताना जपून केलंच पाहिजे बुवा. कारण पाप कुणालाही माफ करत नाही. असं एक वाक्य मी इंस्टाग्रामवर अपलोड केलं बघा. अनेक तरुण मुले जॉईन आहेत माझ्यासोबत. असं म्हणतात, एक बार तुम बाप से मत डरो, एक बार तुम बाप से मत डरो, लेकिन अपने पाप से डरो, क्योंकि बाप हमें एक बार माफ कर सकता है, लेकिन हमने किया हुआ पाप हमें कभी माफ नहीं करता, हमें कभी माफ नहीं करता. आम्ही केलेलं पाप आम्हाला कधी माफ करू शकत नाही बुवा. आम्ही जे केलं ना ते भरावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. संतांचे शब्द आहे, असत्य ते कर्म. डोणगावकर माझं बोलणं कळतंय ना. असत्य ते कर्म, संतांचे शब्द पुढचे महत्वाचे आहे. संत बोलताय बाबा त्याची गती चांगली होणार आहे, त्याची सद्गती होणार आहे. कुणाची गती? त्याची मुखी नामाचे स्मरण, नामाचे स्मरण, तिची गती चांगली. ज्यानं आयुष्यामध्ये जिवंत असताना देवाचं कधीतरी नामचिंतन केलेलं आहे, ज्यानं कधीतरी भजन केलेलं आहे, त्याची एक दिवस सद्गती होणार आहे. आणि ज्यानं कधी देवाचं चिंतन केलं नाही त्याची मात्र अधोगती ठरलेली आहे. अधोगती जाण विन्मुखता. जो विन्मुख राहिला देवाच्या नावापासून त्याची मात्र एक दिवस अधोगती आहे. मग तो माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाका, नाही तर आणखी कशा टाकाय फायदा होणार सर? मला तुमच्या गावात टाकतात की नाही? टाकतात ना. हा म्हणजे एखादा माणूस मेला बुवा, मेल्यानंतर तोंडामध्ये तुळशीचं पान टाकायची प्रथा आहे का तुमच्या गावात? डोणगावकर कसं काय माय टाकतात ना? हा, मी विनंती करतो मला, ज्यानं आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही त्याच्या तोंडामध्ये कृपया तुळशीचं पान टाकून फायदा होत. आणि पान टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू. जर तुम्ही तो प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला श्राप लागण्याची शक्यता असू शकते. हा ना, तुम्हाला तो श्राप देईल बुवा, मला आयुष्यभर तुळस आवडीने म्हणले गळ्यात घाला नाही, मग तुळस घातली माझ्या तोंडात मेल्यानंतर सुद्धा, असं तो म्हणू शकतो. हा मधुकर बाबा खरं प्रामाणिक सांगतो. आमची विनोदी कीर्तनकार आमचे गुले बाबा विनोदांना सांगायचे, ते म्हणायचे समजा एखाद्या माणसाला जर आयुष्यभर तुळस आवडलीच नाही, ज्याला आयुष्यभर कोंबड्याच आवडल्या, हा ना, आता ज्याला आयुष्यभर कोंबड्याच आवडल्या त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालून फायदा आहे का? मी तर विनंती करतो, ज्याला आयुष्यभर कोंबड्या आवडल्या तो गेल्यानंतर एखादी दुकान पाहता येता कोंबडीचं पग घ्या, घेऊन या. हा ना, ते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, असं होईल शकतो. ते आशीर्वाद देईन ना आपल्याला आयुष्यभर, त्याला जे आवडले. नाही, संतांनी लिहून ठेवले बाबा रे, फायदा होणार नाही. ज्यानं आयुष्यामध्ये देवाचं स्मरण केलं नाही त्याची सद्गती होणार नाहीये म्हणले. सद्गती त्याचीच होणार आहे. कुणाची? ज्यानं आयुष्यामध्ये देवाचं कधीतरी स्मरण केलेलं आहे. तुम्हाला माझं बोलणं कळतंय, माझ्याकडे तुमच्या माना आहेत, तुम्ही मान डोलवताय, माझं बोलणं कळत, तुमचं लक्ष द्या. संतांचे शब्द पुढचे महत्वाचे आहे. संतांचा संग तोची स्वर्गवास. ज्यानं संतांची संगती केली त्याला स्वर्गवासाचा आनंद आहे. ज्यानं लोकांना हातामध्ये माईक पडल्यानंतर चुकीचा उपदेश केला त्याला मात्र नरकाचे दरवाजे उघडे. नरक तो उदास अनर्गळा. अनर्ग म्हणजे काहीही, गळा म्हणजे बोलणे. जेव्हा लोकांना हातामध्ये माईक पडल्यानंतर चुकीचा काही उपदेश करतो, मग तो कीर्तनकार का असे ना, एखादा महिने मी 2-2, 3-3 हाणवची दिवसाला, सांगूच नको. जर चुकीचा उपदेश झाला असेल तर दरवाजे आमचे सुद्धा, आमच्याकरता सुद्धा दरवाजे उघडे आहेत. म्हणून अजिबात नाही, चुकीचा उपदेश लोकांना होता कामा. नरक तो उदास अनर्गळा. संतांचे शब्द पुढचे महत्वाचे. तुका म्हणे उघडे आहे हित घात. तुका म्हणे उघडे आहे हित घात. इथं हित सुद्धा उघड आहे, तू माझ्याकडे लक्ष द्या, आणि घात सुद्धा उघड आहे. ज्याला हित करायचं त्यानं हित करा, ज्याला घात करायचं त्यानं घात करा. फक्त एक लक्षात ठेवा, माझ्या मुद्द्याकडे या. फक्त एक लक्षात, डोणगावकर, पुण्य करायचं असेल तर परोपकार करावं लागेल. परोपकार कराल तर पुण्य होणार आहे. परपीडा द्याल, लोकांचं वाईट कराल तर पाप होणार आहे. सत्यानं वागाल तर धर्म होणार आहे. असत्यानं वागाल तर पाप खात्यात पडणार आहे. देवाचं स्मरण कराल तर सद्गती होणार आहे. न कराल तर अधोगती होणार आहे. संतांचा संग कराल तर स्वर्गवास होणार आहे. लोकांना चुकीचा उपदेश करा, नरक होणार आहे. हे सगळं उघड आहे. ज्याला जे वाटतं त्यानं ते करा. फक्त एक मुद्दा लक्षात ठेवा डोणगावकर, चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट. चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट. चांगलं कराल तर चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट. तुझ्या बोलत नाही लोक?
आता चारदा म्हणतो ना मी. हा आता पवळ पाटील, खरं म्हणजे आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला लोकांचं चांगलं करून आयुष्यात पुण्य जमा करायचंय का लोकांचं वाईट करून पाप जमा करायचंय? बोला. हा, चांगलं करून सर, चांगलं करून पुण्य जमा करायचंय, वाईट करून पाप जमा करायचं. आणि एक वाक्य पुढे बोलतो ना, तुम्ही ऐकता सगळेजण. ज्याच्या आयुष्यात लोकांचं चांगलं करून पुण्य जमा आहे त्याला परमार्थही करण्याची गरज नाही. काय वाक्य बोललो मी? त्याला परमार्थही करण्याची गरज. हा, आता पुढे वाक्य आहे का. आणि एखाद्यानं जर जगाचं वाईट केलं असेल, लोकांचं वाईट करत असेल आणि किती देवाच्या नावाने माळा जप करत असेल तरी फायद्याचं नाही. तरी फायद्याचं नाही. माझं वाक्य कळलंय का बघा तुम्हाला. एखाद्यानं जर आयुष्यामध्ये लोकांचं चांगलं केलं असेल तर त्याला परमार्थाची गरज नाही. आणि एखादं जर जगाचं वाईट करत असेल तर त्यानं किती परमार्थ केलं तर फायद्याचं नाही. देणार नाही देऊ तुम्हाला. तुमच्याकडे बँक आहे, तुमच्या बँक कुठली बँक आहे तुम्हाला? सेंट्रल बँक. ठीक आहे, तुम्हाला माझं उदाहरण कळलं. तुम्हाला दृष्टांत देतो सिद्धांत पडण्याकरता आणि वक्त्यानं दिला पाहिजे. कल्पना करा, एक व्यक्ती बँकेत गेला. कुठे गेला? बँकेत गेला. त्या व्यक्तीला साहेब 1,00,000 रुपये काढायचे होते. सर 1,00,000 रुपये त्याला काढायचे होते. त्यानं 1,00,000 रुपये काढण्याकरता चेक भरला. चेक भरायचा आणि पैसे काढायचे. चेक भरला, 1,00,000 रुपयाचा चेक भरला. चेक टेबलवरती गेला आणि मागे प्रोसेस होती. चेक वर सही झाली मॅनेजर साहेबाची की पैसे निघायचे. आता आहे की नाही मला माहिती नाही, मी गेलोच नाही बँकेत बऱ्याच दिवसात. ते चेक टेबलवरती गेला आणि टेबलवरती चेक गेल्यानंतर मॅनेजरनी पेन काढला. कशा करता? सही करण्याकरता. बरोबर आहे. चेक कितीचा आहे? बोला माय, कितीचा आहे? 1,00,000. असं चेक 1,00,000 आहे. टेबलवरती गेला, मॅनेजरने पेन काढला आणि सही करणार. तेवढ्यामध्ये त्या चेकवरती एक नाव आहे. ते नाव थोडं ओळखीचं वाटलं. नाव कोणाचं आहे? इकडे नाव कोणाचं आहे? लक्षात आलं की नाव तर ओळखीचं वाटतंय. अरे बापरे, 2 वर्षापासून ज्याच्यासोबत माझा शेतीचा वाद चाललाय, म्हणले भांडणं चालले कोर्टात, त्याचा हा चेक आहे. कोणाचा चेक आहे? 2 वर्षापासून शेतीच्या बांधावरून ज्याच्यासोबत भांडणं चालू आहे त्याचा हा चेक आहे. म्हणले आज माझ्या बँकेत सापडलाय, याचे पैसे मी देतच नाही. म्हणले आज कोण म्हणलं? पैसे देतच नाही म्हणले. पण याच्या खात्यात पैसे किती पाहिले पाहिजे ना म्हणले. मॅनेजरने ते अकाउंट, चेक कितीचा आहे? 1,00,000 आहे. मॅनेजरने पैसे पाहण्याकरता अकाउंट ओपन केलं. डोंगावकर तुम्हाला म्हणून सांगतो मी. ओपन केलं. त्या खात्यामध्ये 11,00,000 रुपये शिल्लक आहे. किती? बरोबर किती? आणि चेक कितीचा आहे? आता तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मला. बेस कमी करा थोडा, माझा बेस कमी करा. मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? नाही कळलं का तुम्हाला? चेक 1,00,000 भरलाय त्यानं. दोघांचं थोडेसे भांडणं आहेत पण खात्यामध्ये मात्र 11,00,000 आहे. मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? हा, देणार? नाही देणार? द्यावंच लागेल. काय उत्तर आहे? द्यावंच लागेल. सकारात्मक आहे, द्यावंच लागेल. दोघांचे भांडणं हो बँकेच्या बाहेर, बँकेच्या बाहेर, बँकेच्या मध्ये नाही. व्यवहार खात्यामध्ये पैसे असेल तर द्यावं लागेल. व्यवहार आहे. त्याच बँकेमध्ये डोणगावकर 1 तासाने दुसरा व्यक्ती गेला, मधुकर बाबा. त्यानं सुद्धा चेक भरला 1,00,000 रुपये काढण्याकरता भरला. तो चेक टेबलवरती गेला. मॅनेजरने पेन काढला, सही करणार. काही लोकांना सवय असते, त्यांनी नाव वाचलं. नाव ओळखीचं वाटलं. कुणाचं नाव आहे, कुणाचं नाव लक्षात आलं. अरे बापरे, 5वी ते 10वी पर्यंत ज्या मित्रासोबत मी सायकलवर शाळेत गेलो, एका दप्तरमध्ये पुस्तक नेली, एका ताटामध्ये भात खाल्ला, असा माझा सगळ्यात घनिष्ठ मित्र आज बँकेमध्ये आलाय. वॉचमॅन नावा दिला. वॉचमॅन साहेब, अरे माझा मित्र बँकेमध्ये आलाय, त्यांना बोलून घे केबिन मध्ये. फार जवळचा मित्र आहे, घनिष्ठ मित्र आहे. वॉचमॅन गेला. ओ साहेब काय तुम्ही आत्ता चेक भरला का? म्हणले 1,00,000 रुपयाचा. हो मी भरला. आमच्या साहेबांनी तुम्हाला मध्ये बोलवलं. बरं. मित्र मध्ये आला. पाहतो तर काय, एकमेकांच्या दृष्टिक्षेप झाला, एकमेकांची ओळख झाली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एका सायकलवर शाळेत जायचो, एका दप्तरमध्ये पुस्तकं न्यायचो, एका ताटामध्ये आपण भात खायचो. एवढी घनिष्ठ आपली दोघांचे मित्रा. आता माझ्या बँकेत तो आलाय, सांग काय घेशील? चहा, कॉफी, नाश्ता, तुम्हाला जे पकडायचे पकडून घ्या. सगळं झालं त्यांचं, सगळं झालं. चेक कितीचा आहे? 1,00,000. मॅनेजरनी पेन काढला, सही करणार. अकाउंट नंबर होता, अकाउंट नंबर दाबला तर खात्यामध्ये शिल्लक आहे फक्त 827 रुपये. किती? 827. आणि चेक कितीचा आहे? आता तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? का बरं? जवळचा मित्र आहे ना. हा, का देणार नाही? खात्यामध्ये शिल्लक नाही, खात्यामध्ये ओ डोणगावकर, आता माझे सिद्धांताकडे या. आमच्याही या खात्यामध्ये जर आम्ही सुद्धा लोकांचं चांगलं करून जर पुण्य जमा केलं नसेल आणि देवाला जर माळा जपून किती जवळचं म्हणत असू तरी सुद्धा मला वाटतं देव देणार नाही. कशाला दे? आता दुसरा सांगू का?
जो पहिला सदग्रस्त आहे ना, दोघांचे भांडणं आहे, दोघांचा वाद आहे, पण खात्यात शिल्लक आहे. आता तुम्हाला मी सांगतोय, माझा मुद्दा माझा घरी घेऊन जा. तुम्ही देवासोबत भांडणं करा चालेल, तरी देव वाईट करणार नाही. देवाला करताच येत नाही मला. काय म्हणतो मी तुम्हाला, देवाला वाईट करता येतच नाही. फक्त तुम्ही कोणाच वाईट करू नका. देव कधी वाईट करणारच नाही मला. तुम्ही देव वाईट करा सोडून द्या. तुम्ही देवाला भांडा. काय बोललो मी, भांडा कशा सोडा, पुढे बोलतो मी. चला, देवाच्या मंदिरात जाऊन डोलेश्वरला शिवाय द्या, तरी ऐकतो देव. काय बोलू पुढे आता, एखादा म्हणतो म्हणजे गोळ्या संपल्या का, नाही माझ्या गोळ्या नाही, मला गोळ्या चालू नाही, मी अंगी शुद्धीवरच आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही देवाला शिवाय देण्याची ताकद सुद्धा ठेवू शकता. अरे आमच्या संतांनी काय शिवाय दिल्या नाहीत का, हे अरे अरे विठ्या, हे मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली. कोण म्हटलं, आमची संत म्हणते भाऊ. कोणाला म्हणली, काय म्हणली ती, तुझी. तुम्ही शब्द ऐकले ना, माय मना बरे कधीला घरी सगळ्यात एवढं काय होईल, एवढं सोपं आहे कधी. अरे तरी सुद्धा माझा देव ऐकतो. एवढंच नाही, संतांनी देवाला भांडण्याची सुद्धा कुठल्या सीमा सोडल्या नाही. धुंद झाला तुझा दरबार, हे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. रिपीट थोडं, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळो की नेला, पुण्यवंत पाताळो की नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पातालो की नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, हे चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. आवड महाराज, गुंजाळ महाराज, हे आपलं सध्या बरं आहे. तिथे लोक बसलेले सगळे. समजा एखादा जर घरी झोपला असेल ना, त्याला शंका येऊ शकते. ते म्हणा सर, पवळ सर, ते म्हणून आज तर चौथ्या दिवसात सेवा पवळ पाटलाकडे होती आणि त्यांनी खंडागळे महाराजचं कीर्तन ठेवलं होतं बा. हे मध्ये चाली कसं काय बदलायला लागल्या. अशा चाली लोकांना कीर्तनामध्ये कमी आणि गोंधळात जास्त ऐकायला भेटतात. पुढे तुमच्या काय जागरण का गोंधळ, जागरण म्हणतात ना, जागरण गोंधळ दोन्ही मिक्स. हा आमच्याकडे तेच म्हणतात. मग काय तिकडे लय आवाज, लोकांचे पाठ आहे भाऊ, लोकांचे कानडे खतरनाक असतात तिकडे, त्या चाली जास्त असतात तिकडे. तिकडे नुसतं आवाज निघला, लोकांचे कानडे टोक करतात, नुसतं आवाज निघला पाहिजे. ये परधान्या रे परधान्या, अंगाय म्हणता महाराज. अरे परधान्या आपल्या नागराला महाराज. बघ मजवलं का, हे पण करून ते सुरू करू आपण. बाकी काही नाही, तुम्हाला विचारलं बा पोळ महाराज जमलं का. नाही असू दे, काय तुम्ही सगळे विनोदी माणसं, असं काही होणार नाही, सोडून द्या तिकडे. मला वाटतं संतांनी देवाला शिव्या दिल्या, शिव्या दिल्या. संत देवासोबत भांडतात सुद्धा, मग देवाला राग आला नाही, त्याला सुद्धा पुरावा आहे. ऐका, संत देवाला शिव्या देतात, संत देवाशी भांडण करतात. मला वाटतं एखाद्यानं आपल्याला शिव्या दिला, आपल्याला राग येतो, नाही येतो की नाही, पण देवाला राग नाही आला. करिता स्वामी सवे वाद, उलट त्यांना आनंद होतो. अधिकाधिक आनंद, अधिकाधिक आनंद होतो स्वामी सवे वाद करिता. स्वामी सवे वाद करिता देवाला सुद्धा आनंद होतो आणि संतांना आनंद होतो. का, त्याचं उत्तर एवढंच आहे, त्याचं उत्तर एवढंच आहे, संतांच्या शिव्या सुद्धा देवाला गोड लागतात. त्याचं कारण आहे, संतांच्या खात्यामध्ये पुण्यरूपी बॅलेन्स हा गच्च भरलेला आहे आणि पुण्यरूपाच्या जोरावरती देवाला सुद्धा शिव्या ऐकणं भाग आहे. आमच्या सुद्धा शिव्या देव ऐकू शकतो, फक्त पुण्य आम्ही आयुष्यात मिळवण्याचा प्रयत्न करा. पुण्य मिळेल कशानं, कशानं मिळणार आहे पुण्य, ज्या दिवशी आम्हाला या जगामध्ये प्रत्येकात देवत्व दिसेल. ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनश्शिष्टानींद्रियाणी
प्रकृतीस्थानी कर्षती. या जगामध्ये देवत्व आहे. जसं एखाद्यानं मला त्रास दिल्यानंतर चिमटा घेतल्यानंतर चिमटा बसतो, एखाद्यानं मला चापट मारल्यानंतर अशी चापट लागते. वेदना होत आहेत, त्या संवेदना जशा आपल्या अंतकणाला असतात त्याच संवेदना समोरच्याच्याही अंतकणाला असणार आहे. ही भावना ज्या दिवशी माणसाच्या अंतकणात येईल ना, मला वाटतं त्या दिवशी कधी माणूस माणसाला त्रास देणारच नाही आणि आपोआपच पाप कमी होईल. कारण हेच मोठं पाप सांगले महाराज. तुम्ही महाराज आम्हाला सोडा, जगामध्ये देव पाहण्याची भूमिका आमची म्हणले मम वंश जीव लोके. इथं जगामध्ये माणसामध्ये माणूस दिसायला तयार नाही, देव दिसणं सांगताय कुणाला? सक्का भाऊ सख्या भावावरती हातभर जमिनी करता कुऱ्हाडीनं वार करतो. डोणगावकर पेपर मधल्या रोजच्या न्यूज पेपरला आपण घटना वाचतो. सख्या भावानं सख्या भावावरती उगारली कुऱ्हाड, केला एका जणाचा खून. हे रोज चाललंय. जर सख्ख रक्त सख्या रक्ताला ओळखत नसेल तर जगात देव पाहायचा कधी, माणसं कधी पाहिजे? एक वाक्य बोलू का मी? आम्हाला नाही दिसणार महाराज जगामध्ये देव, नाही दिसणार. एवढं आम्ही पुण्यवान माणसं नाहीये. आम्हाला सगळ्यामध्ये देव पाहता येणार नाही. पण मला वाटतं प्रामाणिक भूमिका आम्ही एवढी जगली पाहिजे बा. देव दिसणार आमची गोष्ट सोडून द्या, पण किमान प्रत्येकामध्ये माणुसकीची भावना जोपासणं मला वाटतं आज आम्ही माणूस म्हणून आमचं तरी कर्तव्य आहे. आम्ही लहानपणापासून शिकत आलोय ना, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. लहान मुलांनी शिकले शाळेमध्ये. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, जगी जे हीनाधिपतीत, जगी जे दीन पद दलित, तया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम पावे. खरा तो जगाला, खरा तो जगाला, खरा तो प्रेम कशा करता सप्ताह करायचा मला त्याचं उत्तर एवढं सप्ताह करायचं. त्याच्या करता सप्ताह कशा, कारण म्हणजे आम्ही ही वृत्ती संतांनी आम्हाला शिकवली ना. माणसाने माणसाशी, मनुष्य पण जरी साधे नारायण नाही तरी ही न पशुवनी. आम्ही माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. ही वृत्ती ज्या दिवशी आमच्या अंतकरणात येईल ना, त्या दिवशी आम्हाला जगामध्ये देवत्व दिसेल. फक्त अंतकरणात व्याप्ती ठेवा परोपकाराची. आम्हाला दुसऱ्यांना, परमात्म्याने जर आमच्या हातात सामर्थ्य दिलं असेल तर मदत करायची आहे, मदत करायची भावना ठेवा. ही जर भावना येत असेल ना महाराज, तर जगामध्ये आम्हाला मरणच नाहीये. आमचं वाईट करण्याची ताकद देवामध्ये सुद्धा नाहीये. फक्त आम्हाला जगात परोपकार करण्याची भावना असू द्या. आणि असं म्हणतात बघा, परोपकार करण्याची भावना ज्या व्यक्तीच्या अंतकरणात असते ना, त्याला जगात सगळीकडे देव दिसतो बघा. एक आता मागे भावगीत फार फेमस झालं महाराष्ट्रामध्ये, मी सुद्धा गायलं. इंस्टाग्रामवर सुद्धा माझ्या त्याच्या बरेचसे क्लिप आहे. खरं म्हणजे आम्हाला ज्या दिवशी परोपकार असेल तेव्हा आम्हाला जग कुठेही देव दिसेल. महाराज म्हणतात ना, तो देव कुठे दिसणार नाही आम्हाला. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात, जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात, जो शोध नाही कुठे या पसाऱ्यात, जो रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मदिरी राऊळी, बाप झाला कधी झाला माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. ओ बग उघडोनी दार तरंगातला देव धावल का. रंगातला देव धावल का. देव धावल का. ताण्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाची रंगून संतांच्या मेळ्यात, जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात, जो शोध नाही कुठे या पसाऱ्यात, जो रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मदिरी राऊळी, बाप झाला कधी झाला माऊली. भाव होण जिथे धावला तो तिथे,
भाव नाही तिथे सांग धावल का. जिथे भावना नाही, जिथे परोपकार नाही, परोपकाराची वृत्ती आमच्या अंतकणात येत नसेल तर जगामध्ये आम्हाला कुठंच देव दिसणार नाही, मला माणूस दिसणार नाही. चला पुढे बोलतो मी. फक्त वृत्ती ठेवा परोपकाराची, मदत करण्याची भावना ठेवा. आज समाज बदलला महाराज. समाजाला परोपकार करणं लांबची गोष्ट आहे. मी नेहमी बोलतोय महाराज डोणगावकर, समाजाला एकमेकांना मदत करणं लांबची गोष्ट आहे. सगळेच आपल्याकडे एक म्हणगत आहे बघा, सगळाच भात आपल्या ताटावर पाहिजे लोकांना. दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल पण आपलं भलं झालं पाहिजे. ही वृत्ती माणसाच्या कलियुगाच्या प्रभावानं प्रत्येकाच्या अंतकणात घर करतीये. 100तून 5 माणसं आहेत ज्यांच्या अंतकणात व्याप्ती आहे, ज्यांच्या अंतकणात 4 भिंतीच्या पलीकडे विचार करण्याची क्षमता आहे. त्याला प्रगल्भ विचार म्हणू शकतो आम्ही. पण बहुतेकदा 95% समाज हा फक्त मी, माझं घर आणि माझी प्रॉपर्टी एवढ्याकडेच माणूस लक्ष केंद्रित करतोय. परोपकार व्हायचा कधी नाही होणार. मला वाटतं प्रत्येकाला याच्या पलीकडे डोकावता आलं पाहिजे. सगळाच भात आपल्या ताटावर चालत नाही महाराज, नाही होऊ शकत. आम्हाला याच्या पलीकडे विचार करता आला पाहिजे. तुमच्या काय महाराज, सामान्य मुलांच्या अंतकणात सुद्धा ह्या संवेदना आहे. आता माझ्या समोर छोटे छोटे ताई बसल्या बघा इकडे, हे छोटे लेकरे. हे बाळांनो तुम्ही शाळेत जाता का रे? तुम्हाला एक प्रश्न विचारू का सामान्य मी? सर तुमच्या भाषेमध्ये तुमच्या लेकरांना फक्त प्रश्न विचारतो, तुम्हाला वाईट वाटणार नाही ना? ठीक आहे, म्हणजे फक्त तुम्हाला पुरावा देण्याकरता मी याच्याबद्दल बोलतोय. जग किती स्वार्थी म्हणलंय बघा तुम्ही. आता बाळांनो शाळेत जाताय का? जाताय बोला लवकर, थोडा विगो कमी करा बोलता. जाताय ना ताई? तुम्ही सगळे थोडंसं बोला सर, लहान ताई सगळ्यांनी बोला. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, प्रामाणिकपणे तुमच्या मनात काय भावना येतील. मागची मुलं सुद्धा बोला. समजा आपल्या शेजारच्यानी एखाद्यानं एखादी गाडी घेतलीच, समजा एखादी गाडी घेतली त्यानं, तर आपल्याला काय वाटतं? किती गाड्या घेतल्या पाहिजे आपण? 2. नाही बरोबर आहे. काय माझं नाही, तुम्ही बोलत चला, काय अडचण नाही मला. म्हणजे त्यानं किती, आपल्या किती घेतले घ्या वाटतात? थोडंसं मोठ्या बोला फक्त. आता जमलंय तुम्हाला. किती घ्या वाटतात ते बाळा? 2. समजा आपल्या शेजारच्यानी एखादी गाडी घेतली, आपल्या किती गाड्या घ्या वाटतात? 2. आपल्या शेजारच्यानी एखादी एकर शेती घेतली, आपल्या किती घ्या वाटते? 2. आपल्या शेजारच्यानी एखादा प्लॉट घेतला, आपल्या किती घ्या वाटते? 4. तुम्ही असं प्रामाणिकपणे जागा किती म्हणा पाहिजे? 2च ना? परत एकदा मी विचारतो, तुम्ही लक्ष देऊन एक आवाजात बोला, मला एक आवाजात उत्तर पाहिजे तुमचं. आपल्या शेजारच्यानी एक गाडी घेतली, आपल्या किती घ्या वाटतात? 2. आपल्या शेजारच्यानी एखादं घर घेतलं, आपल्या किती घर घ्या वाटतात? आपल्या शेजारच्यानी एखादी गाय घेतली, आपल्या किती गाय घ्या वाटतात? आपल्या शेजारचं एखादं मेलं, आपले किती मन वाटतात घरातले? नाही म्हण तू 4 म्हणा. आता पुढे तू एवढं सोपं आहे का रे महाराज? आवडे महाराज? नाही, मला वाटतं जगामध्ये नुकसान झालं तर दुसऱ्याचं होऊ द्या. हे वृत्ती बरं का. हे नुकसान झालं तर जगात झालं चालेल, माझं नाही झालं पाहिजे. नाही आणि भलं झालं तर मग त्याच्यापेक्षा डबल माझं झालं पाहिजे. याला म्हणतात स्वार्थी वृत्ती, याला म्हणतात स्वार्थपणा. आणि हा स्वार्थपणा जोपर्यंत माणसाच्या अंतकरणातून सुटत नाही तोपर्यंत परोपकार मला वाटतं तरी जागा होणार नाही बाबा. परोपकार हा ज्या दिवशी जागा होईल ना त्या दिवशी मला वाटतं प्रत्येकात देवत्व दिसेल. आम्हाला प्रत्येकामध्ये देवत्व दिसेल, प्रत्येकाला मदत करण्याची भावना असेल. आणि साधूने लिहून ठेवलं बाबा रे, तुका म्हणे फारे थोडा तरी पर उपकारे, थोडा तरी पर उपकारे, थोडा तरी पर उपकारे. तुका म्हणे फारे थोडा तरी पर उपकारे, थोडा तरी पर उपकारे, थोडा तरी पर उपकारे. का म्हणे फार थोडा तरी झाला पाहिजे म्हणले. आणि हाच परोपकार मला चरणा दिलं होतं पण तुम्ही प्रमाण म्हटले, मध्ये काय अडचण आहे? प्रमाण सटीक आहे पण अगदी मापात आहे. तू कोपर्यंत सांगितलं बाबा हाच परोपकार जर तुला आयुष्यात जोपासता येत असेल, दुसऱ्यांचं भलं झालं पाहिजे, दुसऱ्यांचं चांगलं झालं पाहिजे, हा जर परोपकार तुला जोपासता येत असेल तर हाच परोपकार तुला पुण्य जमा करून देणार आहे. कारण परोपकारासारखं जगात पाप नाही. ओ महाराज कलय आम्हाला. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे परोपकार आहे. दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे परोपकार आहे. तुकोपर्यंत बाबा रे पुढचा आहे, जर दुसऱ्यांना मदत करणं परोपकार असेल, ते पुण्याचं काम असेल, तर दुसऱ्यांचं वाईट करणं हे मात्र पापाचं काम आहे. म्हणून दुसऱ्यांचं वाईट जर करत असेल तर हे पापाला त्या ठिकाणी अनुमोदन देणार आहे. मग याच्यापेक्षा दुसरी व्याख्याच नाही म्हणले माझ्याकडे. अनेक नाही जोडा तुझा यासी अभंगाच्या पहिल्या चरणात. पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा, पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा. उपकार पाप
पर उपकार पाप ते परविरा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पर उपकार पाप ते परविरा पुण्य पर उपकार पाप ते परविरा अनिक नाही जोडा तुझा यासी अनिक नाही जोडा तुझा यासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म नाही जोडा दुधायाची अनिक नाही जोडा तुझायाची सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तो अभंगाच्या पहिल्या चरणात गोड गायले. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांची ही भूमिका आहे. परोपकार करणं म्हणजे पुण्याचं काम आहे आणि पाप दुसऱ्यांचं वाईट करणं म्हणजे पापाचं काम आहे. याच्यापेक्षा पलीकडे संतांकडे व्याख्या नाही. आणि का नाही जोडा दुजा याशी या जगामध्ये दुसरी जोडच नाही म्हटली. हीच उपमा आहे. परोपकार म्हणजेच पुण्य आणि दुसऱ्याचं वाईट करणं म्हणजे पाप. म्हणून आम्हाला पाप करताना विचार करायचा आहे, पुण्य करताना विचार करण्याची गरज नाही. पुण्य आम्ही अट्टहासाने करू शकतो. म्हणून पुण्य करण्याकरता माणसाने प्रयत्न करा. लोकांचं चांगलं करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. वाईट करण्याकरता प्रयत्न होता कामा नये. वाईट करण्याकरता जर प्रयत्न होत असतील तर असत्य ती कर्म आमच्या खात्यात पडणार आहे. एकदा की खात्यामध्ये पडलं रे पडलं, माफी नाही. मी पहिल्यांदा प्रस्तावितामध्ये बोलून गेलो, जगामध्ये पाप केल्यानंतर आम्ही कोणी का असेना सुटका नाही बा, सुटका नाही. वा, कथा सर्वत्र वर्जिता. जगामध्ये सुरुवात काय म्हणली तुम्ही महाराज श्लोकाची? बुद्बुदा एव तो येशो मशका एव जंतुषु. वा, जो कथा श्रवण अर्थात कथा श्रवण करणं सुद्धा पुण्याचं काम आहे. जो मनुष्य जन्माला येऊन पाप करतो म्हणजे कथा श्रवण करत नाही, कथा श्रवण करणं म्हणजेच पुण्याचं काम आहे. आणि ते करत नसेल तर मग पाप एव जंतुषु, त्याला मात्र त्या ठिकाणी पापाची लक्षणं आहेत. अत्यंत समर्पक एवढी अभ्यासू माणसं पाहिजे हो कीर्तनाला. क्या बात आहे. महाराज आपण नेहमी ऐकतो संतांचे प्रमाण, पण आता श्लोकाचं प्रमाण निघालं. क्या बात आहे. वा अप्रतिम. एवढा अभ्यासू माणसं पाहिजे खरं म्हणजे. आम्ही केलेलं भोगावं लागेल. वा, सुटका नाही. नाथबाबांचं महाराजांनी प्रमाण दिलं. हा नाही, मी पुराविषयीच बोलतोय ना. तुम्ही हसले का मला? भोगावं लागेल. आम्ही केलेलं भोगावं लागेल. तुम्ही म्हणल्यानंतर ते हसले. सगळ्यांनाच भोगावं लागेल. हा म्हणजे आम्ही केलेलं भोगावं लागेल. सगळ्यांना सुट्टी नाही, सुट्टी कोणालाच नाही. मला नाही, मी सुरुवातीला एक वाक्य बोलतो बाबा, आम्ही कोणी का असेना. नहीं नहीं, आम्ही कोणी का असेना, कोणी का असेना, ऊपर वाले की अदालत में कभी वकालत नहीं होती. ऊपर वाले की अदालत में कभी वकालत नहीं होती. और जब एक बार ऊपर वाला अपने कर्मों की सजा सुनाता है तो कभी किसी की जमानत नहीं होती, कभी किसी की जमानत नाही हो झालीच नाही आतापर्यंत, होणार पण नाही. आमच्याकडे कुठलं पद आहे प्रतिष्ठा सोडून द्या, डोक्यातून काढून टाका. करावं लागणारे प्रामाणिक करा तर त्या ठिकाणी चांगलं होणार. वाईट करत असाल तर भरावं लागणार आहे. आपल्याकडे अनेक म्हणी लोकांच्या पाठ झाल्या. मला ते सांगून वेगळा वेळ घ्यायचा नाही बाबा. कर्म कोणाला चुकलं नाही. आम्ही धर्म करता सत्यत्वानं वागणं हा धर्म ठरला. सत्यत्वानं प्रामाणिकपणे काम करणं हा धर्म ठरला. वेगळा धर्म जोपासण्याची गरज नाही. आमच्या धर्माबद्दल आता मला बोलता येईल बरंचसं. इथे माणूस धर्म जोपासण्याकरता बराचसा प्रयत्न करतोय. श्रावण आला की माणूस मांसाहार सोडतोय, पण एरवी मांसाहार सोडायला माणूस तयार नाही. हा आमचा धर्माची जोपासना आहे. आता मला वेगळं सांगण्याची गरज नाही. धर्मावर आमचं किती प्रेम असलं पाहिजे बा. नाही, श्रावणात खायचं नाही म्हणले, माळकरी झालं पाहिजे. श्रावणात माळकरी तर मग 12-11 महिन्यापर्यंत आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणले. कोणाची हत्या होते नाही नाही, असू द्या, काय अडचण. मला वाटतं धर्माच्या परंपरा टिकवण्याचं आम्ही काम केलं पाहिजे. सत्यत्वानं वागणं हा जो धर्म, चला मांसाहाराकडे मला जायचं नाही, तिकडे न्यायचं पण आहे, तो ज्याचा त्याचा भाग आहे. पण मला वाटतं ज्या धर्मामध्ये आम्ही सनातन धर्मी स्वतःला म्हणून घेतोय ना, तरुण म्हणजे थोडंसं माझ्याकडे 2 मिनिटाकडे लक्ष द्या. तुमच्याकरता मला 2 मिनिटं बोलायचं फक्त.
आम्ही स्वतःला जर सनातनी म्हणून घेत असूया तर सत्यत्वानं वागणं, प्रामाणिक राहणं हे आमचं सगळ्यात पहिलं काम आहे. दुसरा मुद्दा आहे का, सनातन धर्माच्या जोपासना आम्ही करतोय, गावामध्ये सप्ताह होत आहेत, भगवान डोनेश्वराच्या मंदिरात आम्ही एवढं काम करतोय, कार्य करतोय, चांगली गोष्ट आहे, अत्यंत पवित्र गोष्ट आहे. याच्या पलीकडे आमच्याच धर्मावरती आमच्याच धर्मीयांनी, धर्मातल्या लोकांनी, सनातनियांनी घाला घालण्याचा प्रयत्न केला. याचा थोडा बारकाईने विचार करा. आज आपण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सध्या स्थित आहोत, इथे मेजॉरिटी बरीचशी आहे म्हणून आम्हाला अडचण नाही. अफगाणिस्तानकडे जा, जिथे हिंदू समाज, हिंदू धर्म कमी पडला, तिथे आजची घटना हिंदू लोकांची काय आहे ही वाचा. धर्मातली संख्याबळ कमी पडलं ते वाचा. मी एक वाक्य पुढे बोलेल, ओबीसी, एनटी, फिंटी सगळ्या डोक्यातून काढून टाका, मंडपाच्या बाहेर सोडा. आम्ही कोण आहोत? मला वाटतं धर्मकार्य एखादा करत असेल ना, तर धर्मकार्याकरता ज्या दिवशी आम्ही एकत्र येऊ त्याच्यापेक्षा सोन्यासारखे दिवस आमचे कधीच राहणार नाही. त्याच्या हातात वही म्हणले माझा दुश्मन आहे तो. अरे तुझा दुश्मन आहे पण आपल्या धर्माचं काम करतोय ना. धर्माचं काम होत असेल तर दुश्मनगिरी, जातीपाती या सगळ्या सोडून ज्या दिवशी आमचा धर्मातला हा वर्ग एकत्र येईल ना, मला वाटतं त्या दिवशी आमचा धर्म सुरक्षित असेल. नाहीतर आमच्या धर्माला संपवण्याकरता देशामध्ये षडयंत्र चाललंय, देशामध्ये विदेशातून चाललंय ते सुद्धा धर्माला संपवण्याकरता. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घटना घडली मागे, मला शाळेचं नाव सांगायचं नाही. एक मुलाला आईनं गंध लावला कपाळावरती, ताई पोरगं शाळेत गेलं. थोडंसं माझ्या बारकाईने लक्ष द्या, माझ्याकडे फक्त अर्धा तास सोडला, मी तुम्हाला अर्धा तासात कीर्तन संपवणार आहे. कुणालाही मी 11च्या पुढे जाऊ देणार नाही, फक्त 11पर्यंत. माझं थोडंसं मार्मिकतेने घे, थोडासा मुद्दा मला छेडायचा आहे. धर्मशब्द आला म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मुलगा गंध लावून शाळेत गेला, त्या शाळेच्या टीचरनी, शाळेचं नाव मला माहिती नाही, असलं तरी मी तुम्हाला सांगणार नाही, XYZ असेल ते पकडून घेतो मी. टीचरने सांगितलं इथं कोणी शिक्षक असेल तर सगळे शिक्षक तसे नाहीत. मला त्या शिक्षकाबद्दल बोलताना असं बोलता येईल, खरं म्हणजे प्रत्येक धर्म प्रत्येकाच्या संवेदना जपतोय. मुस्लिम धर्म मुस्लिमाच्या संवेदना जपतोय, ख्रिश्चन धर्म ख्रिश्चनाच्या संवेदना जपतोय. मग आम्ही आमच्या धर्माच्या संवेदना जपणं ही आमची प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. मुलगा शाळेत गेलं, टीचरने सांगितलं बाळा उद्या शाळेत येताना हा तो कपाला तू गंध लावला हा लावायचा नाही. काय म्हणले टीचर त्याला? कपाला जो गंध लावला तो लावायचा नाही. आता प्रश्न असा पडतो, पोरगं घरी गेलं, आईला म्हणे मला गंध लावू नको, आमच्या टीचरने सांगितलं गंध लावायचा नाही. आमच्या शाळेत तो रूल्स नाही. कसा? गंध लावण्याचा रूल्स नाही. प्रश्न असा पडतो, आम्ही त्याच देशात राहतोय का ज्या देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याकरता छत्रपती शिवरायांनी रक्त सांडलं, ज्या देशाला, ज्या मातेला पवित्र करण्याकरता, त्या ठिकाणी आजादीत करण्याकरता छत्रपती शंभूराजांनी बलिदान दिलं, ज्या मातेला त्या ठिकाणी सुरक्षित करण्याकरता, अर्थात व्यापक करण्याकरता स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई या सगळ्या महापुरुषांनी बलिदान दिली, त्याच मातीतले आपण माणसं आहोत की एखाद्या पाकिस्तान सारख्या देशात राहणारे आपण माणसं आहोत. जर आमच्या देशात आम्हाला गंध लावण्याची परमिशन नसेल तर मी एक वाक्य बोलू का आम्ही सनातनी आहोत तर आम्ही संकल्प करा महाराज, एक अंतकरणात संकल्प करा. आज मंडपात करा तुम्ही. आमच्याच काही धर्मीयांना, सनातनी स्वतःला म्हणून घेणाऱ्या लोकांना कपाला गंध लावण्याची आज लाज वाटते. माझं बोलणं थोडं परकड असेल, एखाद्या लागेल, तुम्ही नाही बोलणार पुढच्या चालेल, मला काही अडचण नाही. पण थोडंसं कोणीतरी या धर्माबद्दल, या संवेदना बोलल्याच पाहिजे, मांडल्याच पाहिजे. मी त्याच्यातलं एक वक्त थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न करेल. मला वाटतं एक संकल्प आम्ही प्रत्येकाच्या अंतकरणात करूया. जर आमच्याच धर्मातल्या लोकांना आमच्या धर्माचा जो काय म्हणू आपण त्याला, जी ओळख आहे ती ओळख त्या ठिकाणी जर लाज वाटत असेल तर ही मोठी शोकांतिक असेल. आमच्या धर्मियांच्या लोकांना जर कपाला गंध लावण्याची त्या ठिकाणी लाज वाटत असेल तर बोलावं काय पुढे. मी एक वाक्य बोलतो, आज संकल्प करूयात. सकाळी उठल्यानंतर, स्नान झाल्यानंतर, घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर कपाला गंध लावलाच पाहिजे आणि हनुमान चालीसा घेतलीच पाहिजे. हे जर आम्ही जोपासत असू तर स्वतःला हिंदू म्हणून घेण्याचे आम्ही त्या ठिकाणी पात्रतेचे आहोत. जर सकाळी उठल्यानंतर आमच्याकडून हनुमान चालीसाचं पठण होत असेल 2 मिनिटाकरता, 2च मिनिटं लागते हनुमान चालीसाला. किती मिनिटं लागते? 2 मिनिटं लागतात. 3 मिनिटं बहुधा तुम्ही जर जास्त विस्तारित गायली तर, हळू गायली तर 3 मिनिटं हनुमान चालीसाला लागतात. 5 मिनिटं घ्यायला 5 मिनिटं जर आपण देवाकरता देऊ शकत नाही, आमच्या परंपरा जतन करण्यासाठी देऊ शकत नाही, तर आम्ही धर्माचं किती पालन करतोय? थोडंसं परकड बोलेल मी. आम्ही स्वतः आमच्या धर्माला त्या ठिकाणी छेदण्याचं काम करतोय. सणवार आले की आमच्या धर्माचे स्टेटस सुरू होतात. कोण टाकतंय? मी एक वाक्य बोलतो, कुणी पाठवले काय पाठवले सोडून द्या, डिलीट करा, जागेवर डिलीट करा. कशाला पाठवताय? 21 जणांना पाठवा, चांगली बातमी मिळेल. अरे कुठली बातमी मिळेल चांगली? आमची जर आचरण चांगलं नाही तर बातमी कोणती चांगली विण्याची आम्हाला अपेक्षा आहे. जर धर्माबद्दल जोपासना आम्ही करत नाही तर बातमी कोणती चांगली ऐकायची आपल्याला? म्हणून असे काही मेसेज येत असेल आमच्या धर्माच्या परंपरा भंग करण्याचे, आमच्या धर्मावर टीका करण्याचे, तर ते मेसेज जागेवर डिलीट करा. हे मोठं षडयंत्र इथून चाललेलं आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे
आणि प्रत्येकाच्या हातात जर मोबाईल असेल तर त्या मोबाईल पासून पहिल्यांदा माणसं बाजूला काढा. पहिल्यांदा माणसाला त्या ठिकाणी हातात मोबाईल आहे, पहिल्यांदा माणसाच्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी मेसेजच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी संदेश द्या की धर्माच्या परंपरा थोतांड आहे. अजिबात नाही. एक वाक्य बोलतो मी, आमच्या धर्माच्या परंपरा कोणी सुरू केल्या, काय जतन झाल्या, तुम्हाला जर थोतांड वाटत असेल तर वाटू द्या, पण वेडे म्हणून करा, पण परंपरा जतन करा, ही आमच्या जिम्मेदारी आहे. तिलक लगाना सनातनियों की पहचान है, तिलक लगाना सनातनियों की पहचान है, और तिलक लगाना हम सनातनियों की शान है. आम्ही जपली पाहिजे, जपलाच पाहिजे. आज आमचाच गंध लावायला आम्हाला लाज वाटतं का म्हणे, आम्ही जपलो पाहिजे बा. आमच्या ज्या धर्माकरता छत्रपती संभाजीराजे गेले, ज्या धर्माकरता छत्रपती शिवराय गेले, आता आज मला वाटतं सगळ्या तरुणांचं स्टेटस माझं संभाजी महाराजचं काहीतरी आहे. संभाजी महाराजांनी जर स्वतःचं बलिदान दिलं असेल महाराज धर्माकरता, किती मोठं होतं, किती मोठी त्या ठिकाणी लालूच होती. सगळं साम्राज्य माझ्या, मी गेल्यानंतर औरंगजेब होते, औरंगजेबानं सांगितलं मी गेल्यानंतर हे सगळं सांभाळ. पण त्यांना हे प्रेरित होतं. खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवरायांनी कधी कोणत्या जातीचा विचार केला नाही, कुठल्या धर्माचा विचार केला नाही. म्हणून तर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये, छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये स्वतःचे अंगरक्षक म्हणून अनेक मुस्लिम आम्हाला पाहायला मिळतील, अनेक त्या ठिकाणी धर्मियांची लोक आम्हाला पाहायला मिळतील. मला वाटतं धर्माचा कुठला विरोध झाला नाही, पण जी लोक धर्माला त्रस्त करतात, जी आमच्या आया बहिणींच्या कपाळाकडे वाईट नजरेने पाहतात, जी आमच्या आया बहिणीकडे त्या ठिकाणी त्यांचा पदराकडे वाईट नजरेने पाहतात, ती डोळी छाडली पाहिजे. ही वृत्ती फक्त त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून तर हिंदवी स्वराज्य ही स्थापन करण्याची प्रणाली होती. म्हणून तर बलिदान. एखादा राजा जर असता तर प्रलोभनाला भुलला सुद्धा असता. अरे म्हणला काय करायचं, हिंदवी स्वराज्य छोटंसं आहे, माझं महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, मी घेतो ना, काय अडचण नाही. एखादा असता तर म्हणला पण असता बाबा. पण तो खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा अंश होता ना. छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही पाहताय महाराज किती त्रस्त त्या ठिकाणी जीवन झालं असेल. मला वेगळं सांगण्याची गरज नाही. छावा प्रत्येकानं पाहिला, छावामध्ये विचार मिळाले, छावामध्ये फार कमी दाखवलं महाराज. तुम्ही काहीतरी छावा वाचा. छावा नावाची कादंबरी आहे, शिवाजी सावंतांनी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज कधीतरी वाचा. छत्रपती संभाजी छावा पाहिल्यानंतर एवढा संभाजी आम्हाला कळणार नाही, संभाजी जेवढा वाचल्यानंतर कळेल महाराज केवढं बलिदान होतं. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदानासारखं बलिदान जगामध्ये कोणत्या राजाने दिलं नाही. एखादा राजा जर असता तर प्रलोभनाला बोलला असता महाराज, पण नाही. खरं म्हणतात ना, या जगामध्ये संभाजी महाराजांचं बलिदान मला विसरून चालणार नाही. आम्ही सनातनी आहोत, प्रभू रामांचं त्या ठिकाणी आम्ही अनुयायी आहोत. म्हणून आम्हाला धर्माचं पालन करण्याचं काम आमच्या खांद्यावरती आहे. येणारी पिढी, मी तुम्हाला सामान्य प्रश्न विचारतो डोणगावकर, सामान्य प्रश्न विचार. मी वेगळे जात नाही बोलण्याकडे, काही बोलू नाही का, त्रस्त होते काही, कोणाला त्रास नाही होते. हा, नाही तर मग मी माझ्या अभंगाकडे येतो, तसं काही नाही. मी फक्त धर्मावर बोलतोय, मला तेही बोलता येतं. पण 2 मिनिटं करता तुमच्या इथं बसलेली संख्या फार मोठी दिसते मला. आमच्या सगळ्या माता मौल्याच्या डोक्यावरती पदर शोभतात, तिथे फार कपाळावर कुंकू शोभताय. मला 2 मिनिटं सांगायला आवडेल. खरं म्हणजे आमच्या धर्माच्या परंपरा संपण्याकरता जगामध्ये षडयंत्र आहे. मी एक वाक्य आता इथे मुद्दा घेतो, का सप्ताह करायचा आणि का हे सगळं करायचं, का सप्ताह करायचा, याचं कारण मी सांगतो. आज प्रत्येक बापाची आमच्या धर्माबद्दल असणारी जिम्मेदारी लेकराच्या खांद्यावर टाकणं बापाची जिम्मेदारी आहे. का सप्ताह करायचं मी पुढे बोलतो. का सप्ताह करायचं माहिती आहे, आज आमचा तरुण विविध प्रांतीयांच्या प्रलोभनानं, संस्कृत्यानं, त्या देखाव्यानं बोललेला आहे. आमचा तरुण होरपळतोय, परंपरेमध्ये होरपळतोय. त्याला आमच्या परंपरा गोड वाटत नाही, त्यांना त्याच परंपरा गोड वाटतायत. 31 डिसेंबरला त्या ठिकाणी सण साजरा झाला पाहिजे, ह्या परंपरा आमच्या तरुणांना आदर्श वाटतायत. 31 डिसेंबरला त्या साजरा केला पाहिजे, ते आमच्या तरुणांना अपेक्षित आहे. मी एक वाक्य पुढे बोलतो. समजा एखाद्या पडीत पडलेलं एखादं घर आहे, कल्पना करा एखादं घर आहे, तुम्ही थोडंसं बोला, जाणकार माणसं सगळे. त्या घरामध्ये काही वस्तू सुरक्षित आहेत, चांगल्या आहेत, आणि त्या घराला अचानक आग लागली. आग भीषण आहे, आग विझवून आपल्या बसची बात नाही. आता तुम्हाला 2 मुद्दे आहेत. तुम्ही आग विझवायला प्रथम प्राधान्य द्याल की त्या घरामध्ये ज्या वस्तू आणखी सुरक्षित आहेत त्या काढण्याला प्राधान्य द्याल? कसं काय आहे? आग भीषण लागलेली आहे, आग विझवून आपल्या बसची बात नाही, विझवायला गेलो तर त्या ठिकाणी राहिलेल्या वस्तू सुद्धा जळून जाणार आहे, खराब होणार आहे, जळून खाक होणार आहे. मग मला वाटतं आपण सगळी माणसांची एक जिम्मेदारी बनते. आग लागल्यानंतर आता आग तर आपण विझू शकत नाही, पण ज्या वस्तू आणखी त्या आगीच्या तडाख्यात गेलेल्या नाहीत, ज्या आगीच्या संदर्भात त्या ठिकाणी आणखीन होरपळलेल्या नाहीत, त्या लवकर बाजूला काढणे आणि त्या वस्तूंना सुरक्षित करणे ही आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. तद्वत त्याच पद्धतीनं आमच्या धर्मातला आमचा तरुण सुद्धा त्याच परंपरेसोबत होरपळलेला आहे. त्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या आगीमध्ये तो होरपळतोय आणि त्याच परंपरा त्याला गोड वाटतायत. मला वाटतं होरपळलेल्या तरुणाला, त्या परंपरा प्रिय वाटणाऱ्या तरुणांना आम्ही बाजूला काढू शकत नाही, कारण तो त्या परंपरेमध्ये होरपळलेला आहे. पण मला वाटतं जी लहान डोके आणखी आहे,
पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंत ते तरुण आणखी त्या परंपरेशी पाश्चिमात्य संस्कृतीच्या आगीमध्ये होरपळलेली नाहीयेत, म्हणून त्यांना लवकर इकडे आणा, इकडे धर्म मंडपात बसवा आणि त्यांना सुरक्षित करा, हे आमचं काम आहे. धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पाखंड खंडन हिची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माच्या परंपरा जतन करण्याची आमच्या प्रत्येकाच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. पण याही महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी राजकीय पोळ्या भाजण्याकरता आमच्यात भांडण लावून दिले. हे कुठेतरी आम्ही ओळखण्याची गरज आहे. त्यांनीच आम्हाला ओबीसी NT ओपन हे सगळे वाटून दिलं. आम्हीच आमच्या धर्माला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करू. चला, मला वेगळं सांगण्याची गरज नाही, फक्त एवढाच मुद्दा महत्त्वाचा आहे की धर्मकार्य होत असेल तर एकत्र यायला आम्ही सगळेजण शिकलो पाहिजे. बाकी सगळे मतभेद, आमची भांडणं तणणं, भावकी रावकी सगळा राडा बाजूला सोडला पाहिजे आणि एकत्र ज्या दिवशी आम्ही येऊ त्या दिवशी आमचे सोन्यासारखे दिवस असतील. छत्रपती शंभूराजेंचे त्या ठिकाणी बलिदान आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांचं त्या ठिकाणी योगदान आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या दिवशी योगदान आम्ही लक्षात ठेवू ना त्या दिवशी धर्मकार्याकरिता काहीतरी करण्याची उमेद आमच्या मनात जागृत होईल. म्हणून निश्चितच धर्म जोपासण्याची थोडी परंपरा नाही तरी पण थोडा तरी आम्ही जीवनामध्ये तो जोपासलाच पाहिजे. म्हणून असत्य वागू नये, खोटं नाटक बोलू नये, लोकांच्या मुंडक्या मोडू नये, चुकीचं कर्म करू नये. हे जरी आम्ही जोपासलं तरी धर्माच्या खांदा पटाकावर घेऊन आमची त्या ठिकाणी जोपासना होईल. एवढं जरी आम्ही जोपासलं तरी फार मुबलक झालं. म्हणून निश्चितच असत्य ते कर्म, आम्हाला असत्य कर्म करायचं नाही, चांगलं कर्म करायचे. संतांचे पुढचे शब्द महत्वाचे. संत म्हणतात, बाबा थोडासा तरी हिंदू म्हणून जन्माला, सनातनी म्हणून जन्माला, तर देवाचं स्मरण कर ज्या देवानं तुला हा देह दिला. भजन झालं पाहिजे, स्मरण झालं पाहिजे. भजनासारखी ताकद जगामध्ये कुठंच नाहीये. स्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाहीये. म्हणून स्मरण केलं पाहिजे. लोक फार गोड बोलतात, फार गोड बोलतात. आमच्याकडे काय कमी आहे? आमच्याकडे काय कमी आहे? आम्ही भजन करावं, आमच्याकडे म्हणजे आता आपल्याकडे काय कमी म्हणून भजन केलं पाहिजे असं कोणी शिकलं लिहिलंय का आपल्याला? म्हणजे कोण लिहिलंय? नाही. आमच्याकडे किती असलं तरी आम्ही भजन केलंच पाहिजे बाबा. भजनाचा याचा काही संबंध आहे का? मी तुम्हाला मोठा सांगतो आहे का, डोनेश्वराचा आपण सप्ताह करतोय. डोनेश्वर भगवंताचा सगळ्यात जवळचा भक्त कोण होता माहिती तुम्हाला? क्या बात आहे, रावण. रावणाकडे किती होती म्हणले? शुद्ध कांचनाची, आता वेगळं प्रवाह द्यायची गरज नाही, 7 कोटी घरं त्याच्याकडे सोन्याची होती माय. तो सुद्धा महादेवाचं भजन करत होता की नाही? काय भजन आहे महाराज रावणाचं? तुम्ही तांडव ऐका कधी तरी, वाचा तुम्ही तांडव. काय लिहिले रावणा? शब्द मांडू देणार, थोडासा आवाज मोकळा करता आणि लिमिट वाढवा. रावणाचे शब्द महत्वाचे, रावणाचे शब्द महत्वाचे. एक झाला की एक वाजवा असं करा. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, गंगकीत रंगबाल विमल झाल राजे, लोचन त्रय लाल लाल चंदन की कोर भाल, कुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी परसाजे, कुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी परसाजे, कुंडनकी कंठमाल विकसित लरुके प्रशाल, फटिक जाल रुद्रमाल कर कृपाल राजे, भम 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 डमरू बाजे, भम 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 डमरू बाजे, नाद वेद स्वर सुसाजे, शंकर महाराज आज तांडवनाचे, शंकर महाराज आज तांडवनाचे. ताईदा मला सगळी शंकर महाराज आज तांडवनाचे, शंकर महाराज आज तांडवनाचे. हो जटा
पट्टविगलज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलंबिता कुजङ्गतुङ्गमालिका मड्ड 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 मण्डिनाद मड्ड मरवयं चकार चण्ड ताण्डव तनोतु न शिव शिवं 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 ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय झलकता है नैन जवाल झलकता है गल विशाल कुंडन माला कर्म भक्त प्रणत पाल नाम रटत सो निहाल काटत है पंद काल दीन दयाला काटत है पंद काल दीन दयाला शोभे योगी स्वरूप सहज प्रकाशित तुम भस्म दुर्जटी अनुप लेपनधारी सुंदर मूर्ति सम्राट हरदम जुग जोरी हाथ भजहु मन भीमनाथ शंकर भारी 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 जटाकटाह संभ्रमं ब्रह्मण्यलिंगपणिधरी लोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि गद्द गद्द गद्वलल्ल लाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे प्रति प्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधु पुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे धाधिलांग 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 धिदी कट धिला धाधिलांग धाधिलांग धिदी कट धिला आज तमर रंग मधुर विष्णु कमर बांधे ओ नमः शिवाय आता सगळे वर्ग हाता सगळे एक ताळी रे नमः शिवाय 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 शैल शृंग समविशाल जटाजूट चंद्रभार गंगकीत रंगबाण विमल झालराचे लोचन त्रैलाल लाल चंदन की कोरभाल कुमकुम सिंधुर गुलाल भ्रुकुटी परसाजे कुंडन की कंठमाल विकसित लरुके प्रसाद जाल रुद्रमाल करकुमाल राजे हम तम डमरू बाजे हम तम डमरू बाजे नाद वेद सुरस साजे शंकर महाराज आज तांडव नाचे शंकर महाराज आज तांडव नाचे शंकर महाराज तांडव नाचे झलकता है चंद्रभार झलकता है नैन जवाल झलकता है गल विशाल कुंदन माला कर्म भक्त प्रणत पाल नाम रटत सो निहाल काटत है मंद काल दीन दयाला काटत है मंद काल दीन दयाला शोभे योगी स्वरूप सात प्रकाशी तदुप भस्म दुर्जटी अनुप लेपनधारी सुंदर मूर्ति सम्राट हरदम जुग जोरी हाथ बदहूमन भीमनाथ शंकर भारी बदहूमन भीमनाथ शंकर भारी ओम नमः शिवाय 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 कोणी गायलं हे वा. नाही रावणाचं स्तवनच केलं रावणानं हे जे आत्ता गायलं हे कोणी गायलं म्हणजे कीर्तनात मी गायला आता पण कोणी गायला ओरिजिनल रावणा किती होत त्याच्याकडे 7 कोटी
सोन्याची घर, तरी तो महादेवाचं भजन करीत होता. आमचं हे येडं म्हणतो माझ्याकडे 50 एकर, मी कायला भजन क्या बात है. 50 एकरची अगरबत्ती लावतो कुठं? तो 50 एकर हारले कुठं भाऊ? 7 कोटी सोन्याची घरं असताना आता तुम्ही सध्या 1,10,000 भाव चालू भाऊ सोन्याचं घर आहे ना सर. त्यांना लावा तुम्ही किती ग्रॅम होते, किती तोला असेल, ते काय सोबाई का भाऊ? ते भजन करणं, मुरळी बापूंचं वाक्य आहे, माणसाने भजनावर प्रेम केलं पाहिजे. मरून जा म्हटले पण भजन करा, मर जाना लेकिन भजन नाही छोडना. भजनावर प्रेम करा. भजनाने माणसं तरली. आम्हाला वेगळा परमार्थ नाही करता आला तरी चालेल, पण भजनावर प्रेम करा, भजन करा. आजही अनेक महाराष्ट्रात असे अनेक वक्ते होऊन गेले ज्यांनी कीर्तनाला प्राधान्य दिलं, पण असे अनेक तुम्हाला मी गायक दाखेल ज्यांचा गाथा कंठस्थ होता तरी सुद्धा भजनाला प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बोधले बाबांचं नाव आहे. क्या बात है. काय महात्मा होता. गाथा पाठ असताना सुद्धा फक्त आणि फक्त भजनच केलं माणसाने मरेपर्यंत, भजनाला किंमत दिली. म्हणून आमच्याही मुखातून देवाचं स्मरण निघालं पाहिजे. आणि जर स्मरण होत असेल तर एक दिवस सद्गती गती तेची मुखी नामाचे स्मरण, आणि जर होत नसेल तर मग अधोगती ठरलेली आहे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई जय. विठोबा रखुमाई, कीर्तनामध्ये फेटा सुटला माझा पहिल्यांदा भविष्य. परत फेटा घालतो दोनदा मी. आज डोणगावाचा इतिहास घडला माझ्या हाराणी फेटाच काढला. हाही अनुभव का माझा आहे. म्हणजे फेटा सुटून नाही कीर्तन होईपर्यंत, पण ते माझा हार काढताना सुटून गेला. असं काय. समस्त पवळ पाटील आहे ना, पवळ पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गावामध्ये हा येण्याचा सुयोग आहे. आणि अत्यंत गोड हा डोणगावकर सप्ताह त्या ठिकाणी डोणगावकर करताय. माझ्याकडे शब्दाने खरं म्हणजे एक वाक्य मी तुमची गावाची स्तुती म्हणून करत नाही, पण आज मला हे कीर्तन करताना असं वाटतं मी आनंदित कीर्तन करतो की काय. इतकं गोड हे माहोल सगळं. असं वाटतंय कार्तिकी चालली, कार्तिकी वारीमध्ये हा सगळा चांगला समुदाय बसणार कीर्तन सांगतो की इतकं गोड वातावरण डोणगावकरांनी केलं.
समस्त डोणगावकरांच्या चरणरविंदी वंदन करतो. समस्त पवळ पाटील परिवार प्लस काका सर्वांच्या चरणरविंदी वंदन. मला सर्वांचा परिचय नाही आता. दादाने आवर्जून मला फोन केला. आवर्जून त्या ठिकाणी आपल्या सर्वांची मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. 10 मिनिटांनी करता उशीर झाला. ज्या परिवाराकडे भोजन होतं त्यांच्याकडे भोजन करणं थोडं बेस कमी करायचं. त्यांच्याकडे जेवण करता नाही, कारण मी संध्याकाळी जेवतच नाही. आता किती तांडव गायला भूक लागली असं मला, बरोबर आहे की नाही, तरी जेवणार नाही मी. घ्या तर डायरेक्ट उद्या जेवण. मी एकच टाईम जेवण करतो तरी आजही. निश्चितच आपण सर्वजण अत्यंत गोड सप्ताह करताय. आपल्याला शुभेच्छा आहेत. आपल्याला असाच आपला हा सप्ताह देखण्या स्वरूपाचा. थोडा माईक बंद करा, कोणतरी फॅब्रिंग होतं कोणतरी. निश्चित आपल्या मुलांना लेकरांना संस्कार लागले पाहिजे याची गरज आहे. म्हणून हा सप्ताह आपण करतोय. अत्यंत गोड वातावरणामध्ये हा सप्ताह होतोय. नाहीतर मुलांच्या डोक्यामध्ये आता सध्या मोबाईलच्या नादाने सगळे मुलं त्या ठिकाणी वेगळ्या वातावरणात चालले. आमचे मागे म्हणतो बघा, हम सबका मकसद एक ही, जिम टबा डमडम या वातावरणानं लेकरं भ्रमित झाले. ते वातावरण होतं ना रे, माहिती तुम्हाला काय होतं ते? हम सबका मकसद एक ही हे काय होतं? जिम टबा डमडम गेलं ते वातावरण लक्षात होतं. हा असं काही होऊ देऊ नका. निश्चित नाही, मग ते नसेल त्याला आमच्या पप्पाने गणपती आणला येत असेल त्याला, असं त्या काय अडचण नाही. निश्चित आपण अत्यंत गोड वातावरण करताय. आपल्या समस्त डोणगावकरांच्या चरणारविंदी वंदन करतो. एकच विनंती, कीर्तन झालंय माझं अगदी 2 मिनिटामध्ये. आपण सर्वांनी हात वर घ्यायचे. आता भजनही झालं, 2 मिनिटं करता घ्या हात वर. एकदा चला, मध्ये माझा फेटा सुटल्यामुळे गो झाला, 2 मिनिटं गेले माझे. हा चला असू द्या काय अडचण, आपण शेवट घेऊया. घेतले सगळ्यांनी हात वर घेतले, ठीक आहे. अगदी 2 मिनिट. एका ताला टाय पाहिजे, एका ताल, एक ताल बिघडला पाहिजे. हा एक 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 जय हो. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जय जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. खरं म्हणजे आज डोणगावमध्ये सप्ताह होतोय. त्या डोणगावचा सप्ताह होत असताना मी एक वाक्य बोलेल आवर्जून. हा सगळा सप्ताह होण्याच्या पाठीमागे एका राजांच्या आमच्यावरती उपकार आहे. त्या राजांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. जर एक राजा जर झाला नसता तर तुम्हाला आणि मला हा सप्ताह कधी करता आला नसता. आमच्या आया बहिणींच्या डोक्यावरती कधी पदर शोभला नसता. आमच्या आया बहिणींच्या कपाळाला कधी कुंकू शोभलं नसतं. आमच्या ओठावरती कधी मिशी शोभली नसती आणि आमच्या कपाळाला कधी गंध शोभला नसता. आमच्या मंदिरावर कधी कळस शोभला नसता. ही क्रांती कुणाची असेल तर ही क्रांती माझ्या राजांची आहे. म्हणून म्हणतात ना, एक राजा झाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये, त्या राजांचे उपकार आहे. एक ताल का सगळ्यांनी वा, जणू काय आज पंढरी तयार झाली आपल्या गावामध्ये. जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून आम्ही जिवंत आहोत, म्हणून आम्ही सप्ताह करतो. नाहीतर आम्हाला परमिशन घ्यावी लागली असती जामखेडला जाऊन. हुजूर हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं. ते म्हणले से नहीं नहीं नहीं, हमारे इलाके में ऐसा कुछ हो नहीं सकता. आपण म्हणा असं हुजूर नहीं हो सकता तो नहीं करेंगे. बिन बंद पवळ पाटील, पण मला वाटतंय का राजांचे उपकार आहे म्हणून तर आमच्या देशामध्ये सत्ता आहे. असा हा जिजाई चालाल, असा हा जिजाई चालाल, असा ही जिजाई चालाल, असा हा 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 जिजाई चालाल. एक एक राजा झाला म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जगता येत आहे. म्हणून आज मोठ्या अंतकणातून एक एक राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जेव्हा घुसत या मराठ्याचं पार जेव्हा घुसत या मराठ्याचं पार शाप पडतो या ठाण्या वाघाचा जेव्हा घुसत या मराठ्याचं पार शाप पडतो या ठाण्या वाघाचा जेव्हा घुसतो या मराठ्याचं पोर असं शाप पडतो या ठाण्या वाघाचा जेव्हा घुसतो या मराठ्याचं पोर शाप पडतो या ठाण्या वाघाचा चला उठारा उचला भगवान दैन्याचा जमल हे आला 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 गड्यानो भगवा बादळ आला 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 गड्यानो भगवा बादळ आला आला ला 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 गड्यानो भगवान आले आला ला 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 गड्यानो भगवान आले आला 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 गड्यानो भगवा बादळ आला आला ला 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 गड्यानो भगवान आले छत्रपती शिवरायमुळे भजन आहे मेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाह मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाह मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम या डोन गावात काय वाजत गाजत माझ्या डोणेश्वर देवाचा सोळा गाजत डोणेश्वर देवाचा सोळा गाजत डोनेश्वर देवता सोळा गाजते डोनेश्वर देवता सोळा गाजते माझ्या भोले बाबाचा सोळा गाजत माझ्या भोले बाबाचा सोळा गाजते माझ्या शंभू देवाचा सोळा गाजत माझ्या शंभू देवता सोळा गाजते डोन गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत माझ्या भोले बाबाचा माझ्या डोळेश्वर देवाचा सोळा गाजत माझ्या भोले बाबाचा सोळा गाजत सोळा गाजते माझ्या भोले बाबाचा सोळा गाजते सोळा गाजत सोळा गाजते समस्त डोणगावकरांच्या चरणारविंदी प्रेमपूर्वक वंदना करतो. अत्यंत गोड सप्ताह करत आहात, शुभेच्छा आहेत. समस्त पवळ पाटील परिवार डोणगावकरांच्या चरणारविंदी वंदन करतो. त्यांना परत परत माझ्या शुभेच्छा आहेत. तुमच्यामुळे समस्त गावकऱ्यांचा दर्शनाचा योग आला आणि डोणेश्वर देवाच्या दर्शनाचा योग आला. समस्त गावकऱ्यांच्या चरणारविंदी वंदन करतो. वाणीस विराम देतो. सगळ्या गुणीजनांना मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम सूचना नंतर द्यायची का? सूचना ठीक आहे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आगोलिले पुरे वापुरे उतरे राजा माप राघव महाराज तुझे चिंत नाही विचारिला ते करम्या फुला राजा माप राघव महाराज तुझे चिंत तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राजा माप राघव महाराज तुझे चिंत ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 उठण्याचा प्रयत्न करू नका. हात